मी सागर देशमुख. आपण सध्या इथं जे उभं आहे हे वार्ड नंबर 4 चा परिसर आहे. इथं ह्या मागच्या एकदम 5-6 गल्ल्या आहे. ह्या गल्ल्याचं जे सांडपाणी आहे हे सांडपाणी इथं ह्या वालसंगी रोडला जो नाली आहे त्या नालीकडनं सरळ पाजरत नदीमध्ये चालल्या जातं. त्याचं अशी अगोदर एक विल्हेवाट होती, पण मागच्या काहीतरी वर्षापासून ते सगळं पाणी जे इकडे 4-5 गल्ल्यांचं पाणी इथं येऊन थांबतं आणि इथं आता तुंबतंय. आणि खरं तर स्थानिक प्रशासन असेल, ग्रामपंचायत असेल, सरपंच असेल, आरोग्य अधिकारी असेल व या संबंधित सर्व काही अधिकारी असतील यांनी याची आतापर्यंत विल्हेवाट लावायला पाहिजे होती. पण सध्याची एवढी भयानक परिस्थिती झाली आहे, हे जे पाणी हे पाणी एकदम पूर्ण हिरवागार झालेलं आहे. तिथं आता इथं बाजूला 2-3 घर आहे, त्या घरातला लहान मुलगा बिमार पडलेला आहे, त्याला डेंग्यू झालेला आहे. आणि इथला हा जो पाणी आहे त्या पाण्याचा अक्षरशः इथं उभं राहून सुद्धा वास सुद्धा घेता येत नाही. तर खरं तर विनंती आहे पारदचे ग्रामसेवक साहेब असतील, आरोग्य अधिकारी असतील यांनी तात्काळ इथे येऊन या पाण्याची विल्हेवाट लावायची. धन्यवाद. नमस्कार, मी प्राध्यापक संग्रामराजे देशमुख, जिल्हा सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस जालना. मी ज्या ठिकाणी आता उभा आहे तिथली त्या ठिकाणची परिस्थिती जर का आपण आता बघितली तर अतिशय भयानक अशा पद्धतीचं चित्र आहे. इथे पाण्याचा विसर्गच न झाल्या कारणाने पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि त्याचा अक्षरशः हिरवा रंग झालेला आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता. ग्रामसेवक असतील किंवा संबंधित यंत्रणा असतील, त्यांचं ते काम होतं की या भागात राहणाऱ्या रहिवाशांच्या आरोग्याशी ते खेळताय. या पाण्याच्या समोरच जे घर आहे त्या घरातलं एक छोटस बाळ आजारी आहे. ते रोज या पाण्याशी त्याचा संपर्क येण्याने त्याला त्याचा संसर्ग त्या ठिकाणी झाला आणि त्याच्यातून ते बाळ आजही आजारी आहे. मी या संदर्भात आमचे ज्येष्ठ पत्रकार आदरणीय रवी दादा लोखंडे यांनी काल सोशल मीडियावर तशा पद्धतीची टिप्पणी केली. त्याला प्रतिसाद देत असताना मी सांगितलं की आपण यांची रीतसर तक्रार केली पाहिजे. तर तो संबंधित अधिकारी मला म्हणतो की जर तुम्हाला ती तक्रार लिहिता येत नसेल तर तुम्ही माझ्याकडे या, मी लिहून देतो. म्हणजे इतकी उर्मटपणा, वागण्यातला उन्मादपणा जर का आपण यांच्याकडे बघितला, जर ते आमच्यासारख्या प्रतिनिधीला असं जर बोलत असेल तर सर्वसामान्य लोकांना ती न्याय देऊ शकत नाही. माझी विनंती आहे पुन्हा त्यांना की आपण स्वतः प्रत्यक्ष या ठिकाणी यावं. या भागातल्या लोकांच्या आरोग्याशी खेळ न करता आपण प्रामाणिक चांगले प्रयत्न या ठिकाणी करावे, ही विनंती मी त्या निमित्ताने तुम्हाला करतो. मी रवी लोखंडे, ग्रामीण पत्रकार संघाचा तालुका अध्यक्ष. आणि आता आपण या ठिकाणी जे उभे आहोत तर हा वालसांगी पारद रस्त्याचा पारद येथील हा परिसर आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गरीब मजूर लोक राहतात आणि गेल्या महिन्याभरापासून या ठिकाणी या रस्त्याचं काम सुरू असल्यामुळं, वालसांगी पारद रस्त्याचं काम सुरू असल्यामुळं हे पाणी अडवण्यात आलेलं आहे रस्त्याच्या कामासाठी. आणि हे गावातलं सगळं सांडपाणी येऊन या ठिकाणी साचतं. आता कालपर्यंत म्हणजे आता सकाळपर्यंत या ठिकाणी जवळपास कमरे इतकं पाणी साचलेलं होतं. परंतु कुठंतरी कोणाला तरी लाज वाटली असेल प्रशासनाला, त्यांनी ते आज काढून टाकलं. परंतु हे पाणी परत साचणार आहे. या पाण्यावर मोठ्या प्रमाणात डेंग्यू सारखे मच्छरांची उत्पत्ती झालेली आहे. परिसरात लहान मुलं, वृद्ध लोक आहेत, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. स्थानिक प्रशासनाला आम्ही वारंवार कळवलं की या पाण्याची व्यवस्था करा, परंतु ते बिलकुल मनावर घ्यायला तयार नाही. काहीतरी आपलं हल्ल्याच्या बिल्ल्याला लावून मोकळे होतात, परंतु त्रास मात्र या परिसरातील सगळ्यांनाच होत आहे. लहान मुलं, या परिसरातील 5 ते 6 लहान मुलं आज रोजी तापानं फणफणत आहेत. त्याचं मुख्य कारण हे पाण्याचा स्रोत. आणि या संबंधित या ठिकाणी असलेल्या सुपरवायझरला विचारलं तर सुपरवायझर म्हणतो की मला वरच्या इंजिनियरची परवानगी घ्यावं लागेल, आम्ही इंजिनियरच्या परवानगीशिवाय काहीच करू शकत नाही. मग इंजिनियर परवानगी केव्हा देणार, आमचे मुर्जे पडल्यावर देणार का, हा प्रश्न या ठिकाणी आम्हाला पडलेला आहे. तर हे सगळ्यांनी मनावर घ्यावं, प्रशासनाने मनावर घ्यावं. आणि या परिसरातील लोकांच्या आरोग्याचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे या पाण्यामुळे, तर याची विल्हेवाट लावावी ही माझी आपल्या माध्यमातून कळकळीची विनंती आहे प्रशासनाला.